सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या 22 दिवसांनी वाल्मिक कराड अखेर शरण. गुन्हा बीड पोलिसांकडे दाखल असताना सीआयडीकडे शरणागती का? सवाल उपस्थित. वाल्मिकला घेऊन सीआयडीचं पथक बीडच्या केसच्या दिशेनं. आजच सुनावणी होणार की नाही याकडे लक्ष. दोषी आढळल्यास कोणतीही शिक्षा भोगायला तयार. मी सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडची क्लिप व्हायरल. व्हिडिओच्या टायमिंगवरूनही सवाल. गुंडांचं राज्य चालू देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. बीड प्रकरणी दोषींना सोडणार नाही. सरपंच देशमुखांच्या कुटुंबाला आश्वासन. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर 3 आरोपींनाही अटक करा. देशमुख कुटुंबाची मागणी. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याचंही आवाहन. शरण आलेल्या आकावरही 302चा गुन्हा दाखल करा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर आमदार सुरेश धस यांची मागणी. संपत्ती जप्त केली म्हणून कराड शरण आल्याचा दावा. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढल्याशिवाय न्याय मिळणार नाही. संभाजीराजे छत्रपतींचा हल्लाबोल. मुंडे आणि फडणवीसांच्या भेटीत काय चर्चा झाली ते समजलं पाहिजे. संभाजीराजेंची मागणी. आमदार सुरेश धस यांनी माफी मागितल्यामुळे आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार नाही. अभिनेत्री प्राजक्ता माळीचं स्पष्टीकरण. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभर आंदोलन करू. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. बीड प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराड शरण. ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी मानले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सर्व राज्यभरातल्या ग्रामपंचायतींचं 3 दिवस काम बंद आंदोलन. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीही राहणार कामकाज बंद. महाराष्ट्रात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशींवर एटीएसची कारवाई. 4 दिवसात 9 बांगलादेशींना एटीएसकडून अटक. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया परिसरात मुंबईकरांची गर्दी. ड्रोनद्वारे पोलिसांची गर्दीवर नजर, तर समुद्रकिनारी फटाके फोडण्यावर बंदी. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात नववर्षाचं दिमाखात स्वागत. ऑकलंड शहरातल्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी. दुबईतही बुर्ज खलिफाजवळ फाउंटन शो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.